रात्रीत काय घडलं यामागील मोठं अर्थकारण. मनोहर पोटे यांचा रोख कोणाकडे? शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली असताना ऐन थंडीत श्रीगोंद्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शुभांगी मनोहर पोटे आणि इतर 22 नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांना चादर अर्पण करून आणि नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने शहरात हजारो लोकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली बाजार तळ मार्गे महात्मा फुले चौक, रविवार पेठ, शनी चौक मार्गे शेख महम्मद महाराज मंदिरपर्यंत काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शिवसैनिकात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पॅनलचे नेते मनोहर पोटे यांनी बोलताना सांगितलं की विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. शहरातले प्रश्न पोटतिडकीने सोडवणारे उमेदवार उभे केले आहेत. एक मोठी प्रचार सभा होणार असून त्यासाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक येणार असल्याचे पोटे म्हणाले. अविश्वास ठरावाविषयी बोलताना पोटे म्हणाले की 3.5 वर्ष पालिकेत सर्व विषय एकमताने मंजूर झाले, परंतु एका रात्रीत असं काय घडलं की दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीचा ढीग पडला. यामागील अर्थकारण श्रीगोंद्यातील जनतेला सर्व माहिती असल्याचे सांगितले. या ठिकाणी आज सद्गुरू संत शेख महम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही जो शिवसेना पक्षाचा पॅनल उभा केलेला आहे, या पॅनलचा आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम व प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही केला. या ठिकाणी पॅनल उभं करत असताना निश्चितपणे नव्या जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी एक चांगला पॅनल, आमचे जे काही उमेदवार आहेत हे चांगले म्हणजे सुशिक्षित आणि शहरातील प्रश्नांची जाण असणारे व शहरातील प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी धडपड करणारे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत. शिवसेना पक्षाचा पॅनल उभा करत असताना या ठिकाणी निश्चितपणे श्रीगोंदा शहरातील जनता या ठिकाणी सुज्ञ आहे. आम्हाला जेव्हा पॅनल उभं केलं आणि पॅनल जाहीर केलं तेव्हापासून जो शहरातील शहरातील जनतेचा जो आम्हाला पाठिंबा मिळतोय, निश्चितपणे तो खंबीरपणे जनता आमच्या पाठीशी उभी राहील असं आम्हाला 100% या ठिकाणी वाटतंय. आणि उद्याच्या 3 तारखेला आमचे 22चे 22 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या शुभांगी मनोहर पोटे या भरघोस मताने विजयी होतील असं आम्हाला निश्चित खात्री आहे. स्वतंत्र पॅनल केला आहे, तरुणांना संधी मिळाली आहे, काही नवीन उमेदवार देखील आहेत, कसं पाहता आणि काय आव्हान करणार? या ठिकाणी पॅनल उभं करत असताना आपण शिवसेनेचाच पॅनल करावा हा विचार याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे, त्यांनी 2 वर्ष मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी जे चांगले निर्णय घेतले, लाडकी बहीण योजना असेल, तुमच्या आरोग्य संदर्भात असतील, बाकी या ठिकाणी बरेचसे निर्णय शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने घेतले. त्यामुळेच या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं. या ठिकाणी आज आपण विचार केला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार आहे. तालुक्यामध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचा आम्ही पॅनल तयार केला आहे. उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहराचे प्रश्न जर या ठिकाणी सोडवायचे असतील तर एकमेव आपल्याला या ठिकाणी नगर विकास खात्याचाच या ठिकाणी आधार लागतो व नगर विकास खात्यामार्फतच शहराचा विकास केला जातो, शहरात विविध योजना राबवल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करून या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे. आमचे शिंदे साहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार आहेत, त्यांचं आणि आमचं 100% हा पॅनल स्वतंत्र करताना चर्चा झाली व त्यांनी सांगितलं तुम्हाला श्रीगोंदा शहराला आम्ही निधी कमी पडून देणार नाही, तुम्ही बहुमत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणा हा त्यांचा शब्द आहे. उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरामध्ये जे काही दर्जेदार कामं आणि जे काही निधी आणायचं आहे तो निश्चितपणे त्याचं पाठबळ आमच्या पाठीशी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, श्रीकांत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे. प्रचार दरम्यान कुणी राज्यातून नेते येणार आहेत? एक प्रयत्न चालू आहे. प्रचार सभा राज्यातील जे स्टार प्रचारक शिवसेनेने नेमलेले आहेत त्यांची सभा घेण्याचं एक आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. आमचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ असतील, अनिलजी शिंदे असतील, आज वरिष्ठांशी या ठिकाणी संपर्क साधून जर सभा मिळली तर निश्चितपणे एक महम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये आम्ही सभा घेणार आहोत. अविश्वास ठरावाचा विषय आता सर्वांना माहिती आहे. अविश्वास ठराव कशामुळे आला? कारण 3.5 वर्ष नगरपालिकेचा कारभार करत असताना
सर्व विषय श्रीगोंदा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकमताने मंजूर आहेत. एकमताने मंजूर असते तर 3.5 वर्षानंतर रात्रीत असं काय घडतं की दुसऱ्या दिवशी तक्रारींचा ढीक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जिल्हाधिकाऱ्यांपुढे जातो. त्याच्या मागे काय अर्थकारण आहे काय हे आमच्या श्रीगोंदा शहरातील जनतेला सर्व माहिती आहे. मी सचिन जाधव, शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावात चालू केला, त्यामध्ये आपण पाहतोय की गोरगरीब महिला असू, गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असू, त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की त्याचा इलेक्शन नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पडला. आपण पाहतोय की महाराष्ट्राचे जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील, पाणी पुरवठ्याचे मंत्री असतील, औद्योगिक मंत्री सामंत साहेब असतील, आमचे आरोग्यमंत्री आभटकर साहेब असतील, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनिटात सोडवले जातात. आणि शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली आहे. आताच मनुभाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनुभाऊंनी बी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनुभाऊंवर प्रेम करणारी लोक या श्रीगोंदा शहरामध्ये आहे. आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांची ऐकत होतो की नाही, आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्च स्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे. आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढे गेल्या, त्या धर्तीवर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मनुभाऊला जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे. खऱ्या अर्थाने आपलं पाहतोय की तुमचा DP प्लॅन सुद्धा श्रीगोंद्याचा त्या ठिकाणी आता जाणार आहे. आणि त्या DP प्लॅनमध्ये उद्यानं असतील, खेळाची मैदानं असतील, विविध प्रकारचे दवाखाने असतील, विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनुदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदेवासियांना की आमच्या शुभांगीताई पोटे असतील आणि नगराध्यक्षाचे उमेदवार व आमचे 22 नगरसेवकाचे उमेदवार त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावा. येत्या काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावं एवढंच थांबतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 न्यूज, श्रीगोंदा. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.